चला पिठलं भाकरीचं ताट आपलं तयार आहे। गरम गरम पिठल्यावर आपण थोडंसं तेल घालूया। बघू शकता किती छान पिठलं झालेलं आहे। पिठल्यावर भाकरी, लोणचं, पापड, खानदेशामध्ये असंच पिठलं भाकरी खाल्ली जाते। ठेवलेली आहे आपण तिथं 2 पळ्या तेल टाकणार आहोत। तेल मोहरी टाकूया। चांगलं गरम जाऊ दिलं आपण तेल। आता मोहरी तडतड करायला लागली की आपण जिरं टाकणार आहोत। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। कांदा टाकूया। कढीपत्ता टाकलाय, पहिले विसरून गेली तो, नंतर टाकलाय कढीपत्ता। कांदा चांगला गुलाबी रंगावर तळला गेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकूया। आपण एक घेरून पिठलं बनवत आहोत। हिरवी मिरची चांगली तेलामध्ये तळली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। नाही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाहीये। पहिले थोडंच पाणी आपल्याला टाकायचं, त्याकरता पाणी इकडे पातेल्यामध्ये गरम ठेवले। गरम पाणी आपल्याला वापरायचं पिठलं घेण्यासाठी। ज्या वाटीनं मी पीठ घेतलं होतं त्या वाटीनं आपल्याला 2 वाट्या पाणी टाकायचं। पाणी चांगलं उकळू द्यायचं। गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, पाणी जवळ उकळत नाही तोपर्यंत आपण पीठ अजिबात घेण्यासाठी टाकायचं नाही। पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली, आपण हळूहळू पीठ टाकूया। आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि उलटणने आपल्याला घेरायचं, चमच्यानं नाही घेरायचं। कमी केला मी गॅस। आता एका डायरेक्शनने आपल्याला घेरायचं, कुठेही थांबवायचं नाही घेरणं। कमी गॅस केल्यामुळं पीठ पाणी काहीच तुमच्या अंगावर उडणार नाही, एकसारखं घेरत राहायचंय। कुठेही गठुडी वगैरे काहीच पडणार नाही, तुम्ही काळजी करू नका। एकदम छान असं पिठलं तयार होतं आपलं घेरून। कमी पाणी टाकल्यामुळे अजिबात गठुडी तयार होत नाही। तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे आपलं पीठ घेरलं गेलेलं आहे, कुठेही लम्स पडलेलं नाहीये। बघू शकता तुम्ही एकदम पीठ आपलं चिकन घेरलं गेलेलं आहे। कुठे मी व्हिडिओ थांबवलेला नाही करताना। आता आपल्याला जसं पाणी पाहिजे शिजायला, तुमच्या मनाप्रमाणे पातळ घट्ट तसं पाहिजे तसं पाणी आपण टाकून एकसारखं करणार। कमी राहू द्यायचं आहे, कारण आपलं पाणी हे आपण गरम टाकलेलं आहे, तर आपल्याला काही अडचण येणार नाही। गॅस वाढवायचं नाही, कमीच करायचं आणि परत एकाच डायरेक्शनने आपल्याला घेरायचं। साधारण 1 मिनिटपर्यंत आपल्याला असं घेरायचं आहे, जेणेकरून पिठलं हे एकजीव होऊन जाईल। बघू शकता तुम्ही पिठलं एकदम छानपैकी घेरून आपलं झालेलं आहे। आता ते आपोआप आपल्याला 10-15 मिनिटं हे कमी गॅसवर शिजवायचं आहे। आता आपल्याला खूप सारी कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर टाकते। जेवढी कोथिंबीर टाकाल तेवढं अधिक छान लागेल पिठलं। झालंय आपलं घेरलेलं पिठलं, कुठेही गठुडी वगैरे तुम्हाला काहीच दिसणार नाही, एकदम छान झालं पिठलं।